हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. मी आहे मोनाली आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6:30 आणि जशी संध्याकाळ होते आणि स्वयंपाकाची वेळ होते तसं सगळ्याच लेडीजला हा प्रश्न पडलेला असतो की आज स्वयंपाकामध्ये काय भाजी बनवायची किंवा काय बनवायचं. आणि मलाही तो प्रश्न नेहमीच पडलेला असतो. तर आज मी तुमच्यासोबत एक माझी रेसिपी शेअर करणार आहे. ती आहे बीन्सची भाजी. बीन्स म्हणजे आपलं जे घेवडा असतं त्याची भाजी कशी बनवतात आज मी हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. याच्या रिलेटेड भरपूर व्हिडिओ यूट्यूबवर अजून दुसरे असतील पण तरीसुद्धा ही जी रेसिपी आहे ही रेसिपी मी स्वतः ट्राय केलेली आहे. म्हणजे मी माझ्या मनाने ही रेसिपी बनवलेली आहे आणि खूप छान होती ही घेवड्याची भाजी. तर ही रेसिपी मी तुम्हाला दाखवते की मी कशी बनवणार आहे आज ते. तर मी येथे घेतलेला आहे घेवडा आणि माझ्याकडे ही कैची आहे जी मी डीमार्टमध्ये घेतलेली आहे. ही व्हेजिटेबल कटर आहे. यामध्ये सगळ्या व्हेजिटेबल्स आपण कट करू शकतो आणि ही खूप छान आहे यूज करण्यासाठी. तर बरेच दिवस झाले मला हे घेऊन आणि मी यूज करते. याने मिरच्या, कोथिंबीर हे असले बीन्स किंवा वाल वगैरे असल्या सगळ्या भाज्या कट करण्यासाठी याचा खूप छान यूज होतो आणि फास्ट पण कट करून होतात. मी अगदी छोटे छोटे कट केलेले आहे कारण की जेवढे छोटे कट करू तेवढे ते पटकन शिजतात. अशा प्रकारे तुम्ही एका वेळेस 2 पण घेऊन कट करू शकता किंवा 3 पण घेऊन कट करू शकता, ज्याने ते पटपट होईल आणि आपला वेळ पण वाचेल. तर आता येथे मी कढई गरम करत ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण आपल्याला पाहिजे तेवढं तेल ओतून घेऊ. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण त्यात मोहरी टाकणार आहोत आणि मोहरी तडतडली की लगेच आपण त्यामध्ये जिरे टाकणार आहोत. त्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकणार आहोत आणि कढीपत्ता पण लगेच टाकायचा आहे. त्यानंतर मी इथे कांदा आणि टोमॅटो चिरून ठेवलेला आहे. आता कांदा यामध्ये आपण टाकून घेतलेला आहे. आता हा कांदा व्यवस्थित लाईट ब्राऊन होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. आता या कांद्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे जेणेकरून हा कांदा लवकर परतला जातो. आणि यामध्ये आता आपण टोमॅटो टाकणार आहोत आणि ते सुद्धा कांद्याबरोबर व्यवस्थित परतून घेणार आहोत. कांदा आणि टोमॅटो दोन्ही पण व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता याला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे आणि आता आपल्याला बीन्स जे आहेत ते तेलातच फ्राय करायचे आहेत जेणेकरून ते पटकन शिजतील, म्हणून मी या ठिकाणी तेल जास्त घेतलेलं आहे. या ठिकाणी हे बीन्स मी व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मी हे किती व्यवस्थित बारीक कट केलेले आहेत. आता हे बीन्स आपल्याला या कांदा आणि टोमॅटोमध्ये ॲड करायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे. बीन्सला सुद्धा व्यवस्थित तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचे, कारण की जर डायरेक्ट लगेच पाणी टाकलं तर ते पटकन शिजत नाही. जेवढं तेलात जास्त वेळ परतू तेवढे ते पटकन शिजतात. आणि मी या बीन्सला लगेच मसाले ॲड केलेले नाही आहेत, कारण की जर आपण लगेच मसाले ॲड केले तर त्याच्यातून थोडासा ठसका होऊ शकतो, थोडासा तिखट वास येतो त्याचा लगेच. तर बीन्स सगळे व्यवस्थित अगोदर परतून घ्यायचे तेलामध्ये आणि मग सगळे मसाले ॲड करायचे. आता तुम्ही बघू शकता बीन्स व्यवस्थित तेलावरती शिजलेले आहेत आणि आपण आता यामध्ये मसाले ॲड करणार आहोत. यात मी टाकलेली आहे हळद, त्यानंतर धना पावडर, त्यानंतर कुठलाही मसाला तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. त्यानंतर मी टाकलेलं आहे लाल तिखट, ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त टाकू शकता. आणि हा मसाला व्यवस्थित तुम्ही परतून घ्यायचा. यामध्ये मी बीन्सच्या क्वांटिटीनुसार तिला शिजण्यासाठी अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे. हे थोडा वेळ शिजलं की यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत. 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचा कूट या ठिकाणी मी घातलेला आहे. आणि आता याला फक्त 5 ते 10 मिनिट शिजवून घ्यायचं आहे आणि आपले बीन्स शिजले की आपली भाजी रेडी होणार आहेत. आणि या ठिकाणी आपली बीन्सची भाजी रेडी आहे आणि बघा किती छान दिसते भाजी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा कशी होते, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही बघितलंच आपली भाजी रेडी झालेली आहे. खूप छान आणि टेस्टी लागते ही भाजी. एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि त्याचसोबत अजून एक रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी जेवणामध्ये बनवत आहे मूग डाळीची भजी, जी सगळ्यांनीच खाल्लेली असतात ऑब्व्हियसली, पण तरीसुद्धा म्हणजे खूप छान लागतात, कारण की इथे कंटिन्यू पाऊस चालू आहे. नक्षत्राची झोप झाली, हाय करते, पाणी झालं बुबू. तर इथे कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि काहीतरी चटपटीत नेहमी खावंसं वाटतं. त्यामुळे मी आज बनवत आहे मूग डाळीची भजी आणि
त्यासाठी मी मूग डाळ 2-2.5 तास झाले असतील मी भिजू घातलेली आहे. तुम्हाला मूग डाळ 2 ते 3 तास अगोदर भिजू घालायची आहे आणि नंतर त्याची भजी बनवायची आहे. त्यामध्ये काय काय ॲड करायचं हे मी दाखवते. तर ही मूग डाळ मी भिजू घातलेली होती, ही आता अशी व्यवस्थित भिजलेली आहे. तर ही जी डाळ आहे ही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायची आहे. एकाच वेळेस जास्त क्वांटिटीमध्ये डाळ वाटायला घ्यायची नाही आणि जास्त बारीक नाही वाटली गेली ही डाळ तरी पण चालते. हे जे धने आहेत मी व्यवस्थित तव्यावरती भाजून घेतलेले आहे आणि ते आता मी यामध्ये ॲड करणार आहे आणि खूप छान टेस्ट येते. त्यानंतर ॲड करायचा आहे लसूण, चवीनुसार हिरव्या मिरच्या, त्यानंतर मी आलं कट करून घेतलेलं आहे ते मी यामध्ये टाकलेलं आहे आणि त्यानंतर टाकायचे आहे जिरे आणि हे सगळं मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटून घ्यायचे आणि मी आता या बाउलमध्ये हे काढून घेणार आहे. तुम्ही हे जास्त बारीक नाही वाटलं तरी चालतं किंवा मग यातलीच थोडीशी डाळ आधी बाजूला ठेवून नंतर ती भजी बनवायच्या वेळेस या बॅटरमध्ये तुम्ही ॲड करू शकता. यामध्ये मी टाकून घेत आहे मीठ, चिरलेला कांदा ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नका टाकू. हे तुम्ही व्यवस्थित फेटून घ्या जेणेकरून बॅटर फ्लफी होईल आणि भजी एकदम मऊ बनतील. त्यानंतर मी यामध्ये ओवा ॲड करणार आहे, तो मी असं हातावरती चोळून घेतला. आता हे सगळं एकदम व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे, व्यवस्थित फेटून घ्यायचे आणि थोड्या वेळ आपण हे असंच रेस्ट करत ठेवणार आहोत. तर तुम्ही पाहिलंच मी आता मूग भजी बनवत आहे, त्यामध्ये मी मिरची ॲड केलेली आहे. तुम्हाला जर हिरवी मिरची नसेल ॲड करायची तर तुम्ही त्याऐवजी लाल मिरची पावडर पण ॲड करू शकतात, पण लाल मिरची पावडरपेक्षा मला असं वाटतं की हिरव्या मिरचीचेच भजी जास्त छान लागतात. त्यानंतर धने घातलेले आहे मी भाजून, त्याऐवजी तुम्ही धना पावडरसुद्धा घालू शकता. माझ्याकडे दोन्ही होतं, पण भाजलेले धने डायरेक्ट टाकल्यानंतर जास्त छान टेस्ट लागते. त्यानंतर कुणी त्यामध्ये गरम मसाला वगैरे पण ॲड करतं, तर ज्याची त्याची इच्छा ज्याला काय ॲड करायचं ते. तर मला त्यामध्ये मसाला नाही आवडत म्हणून मी सिम्पलच ती भजी बनवणार आहे. आता आपलं बॅटर व्यवस्थित रेडी आहे. यामध्ये आपण सोडा टाकणार आहोत आणि याची भजी बनवणार आहोत. तर येथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि व्यवस्थित तेल गरम झाल्यानंतर आपण लगेच यामध्ये आपली गरमागरम भजी तळून घेणार आहोत. तेल व्यवस्थित तापलेलं आहे आणि आता मी चमच्याने यामध्ये भजी पीठ सोडणार आहे जेणेकरून हात खराब होणार नाही आणि भजी पण पटपट होतात. आणि तुम्हाला हवे तेवढे छोटे किंवा मोठे आकाराचे तुम्ही भजी बनवू शकतात. सुरुवातीला फ्लेम थोडीशी जास्त ठेवायची आणि नंतर कमी गॅसवरती आपल्याला ही भजी व्यवस्थित तळून घ्यायची आहे. ही भजी माझी या ठिकाणी तळून झालेली आहेत, ही बघा. आणि ही मी टिश्यू पेपरवरती काढून घेतलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी भजी आहे ती मी लोखंडाच्या कढईत तळत आहे, त्यामुळे ती एकदम कमी तेल ॲब्झॉर्ब करतात. आणि येथे आपली मूग भजी बनवून रेडी झालेली आहेत सगळी आणि खूप टेस्टी झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाहेर पाऊस चालू आहे आणि घरात अशी भजी मस्त खायला मिळाली की एकदम इव्हिनिंग छानच जाते. तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा ही भजी आणि भेटूया आपण परत नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.